जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। या श्री चरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। दासबोध ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी जमलेल्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक वंदन करते। गेल्या गुरुवारीच आपली पादसेवन भक्ती सविस्तरपणे झालेली आहे, तरी पण दासबोधाच्या आधारे त्यातील काही भाग जो सांगायचा राहिलेला आहे तो सांगण्याचा प्रयत्न करते। म्हणजे सुरुवातीला पादसेवन भक्ती घेऊयात आणि त्यानंतर अर्चन भक्तीकडे वळूयात। चौथी भक्ती पादसेवन भक्ती। पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे। समर्थ रामदास स्वामी म्हणतात आपल्याला की श्री गुरूंची चरण सेवा काया वाचा मनोभावे करण्याचा आपण प्रयत्न करावा। आणि ही भक्ती कशासाठी करायची आहे तर आपल्याला सत्कडे गती मिळावे म्हणून, सत्तत्वाचा अनुभव यावा म्हणून, सत्तत्व आणि आपलं काय नातं आहे हे कळावं म्हणून श्री गुरूंचे काय करावे तर चरण धरावे। ठिकाणी अनन्य शरणता प्राप्त झाल्यानंतर निष्ठा, नम्रता, आदर, कृतज्ञता आणि सारासार निवड इत्यादी गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये श्री गुरूंच्या कृपेमुळे ज्या वेळेला उदयाला पावतात त्यावेळेला परमार्थातली जी गूढता आहे ती हळूहळू कमी होण्याचा प्रयत्न होत जातो। आणि परमगुह्य गुह्यातीत असं ज्या तत्वाला म्हणतात की बुद्धीच्या गुहेच्या आतमध्ये ते परमात्म तत्व दडलेलं आहे, तर बुद्धीच्या पलीकडे जाऊन त्याला कसं शोधायचं आहे ह्याची जी कला आहे, ह्याचं जे शास्त्र आहे, ह्याच्या ज्या युक्त्या आहेत त्या आपल्याला आपल्या श्री गुरूंकडनं हळूहळू समजायला लागतात। ज्या भगवंताविषयी श्रवण केलेलं आहे, ज्याच्याविषयी कीर्तन केलेलं आहे आणि ज्याचं अंतःकरणाला आता सतत स्मरण सुरू आहे त्या भगवंताला एकदा डोळे भरून पाहावं आणि त्याची मनापासून सेवा करावी असा जो भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो त्या भावाला वाट करून देण्यासाठी पादसेवन भक्ती ही आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेली आहे। या पादसेवन भक्ती केल्यामुळे दोन महत्त्वाचे फळ आपल्याला प्राप्त होतात। एक म्हणजे सद्गती प्राप्त होते, म्हणजे आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान श्री गुरु कृपेने आपल्याला होऊ शकतं। आणि दुसरं इथं आपल्यासमोर सांगितलेलं आहे ते म्हणजे जन्म मरणाची यातायात जी आहे ती आपली श्री गुरु कृपेने स्वस्वरूपाचं आपल्या ठिकाणी स्मरण झाल्यामुळे पूर्णपणे थांबून जाते आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुम्ही आम्ही पूर्णतः सुटू शकतो। सद्गुरु कृपेविण काही भवतरणो पावतो नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे। श्री गुरु कृपेशिवाय या भवसागरातून तरुण जाण्याची युक्ती आणि शक्ती दोन्ही गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाही। आणि म्हणून लवलाही म्हणजे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर श्री गुरूंच्या ठिकाणी शरणागत भाव धरून आपण काय करावं तर त्यांचा अनुग्रह प्राप्त करून घ्यावा। जा वंदा श्री गुरु पाय असं परमपूज्य मंदाताईंचं सुद्धा एक अतिशय सुंदर असं गीत आहे
की या भवसागरातून तरुण जाण्याचा एकमेव उपाय जर कुठला असेल तर तो म्हणजे श्री गुरु चरणांची सेवा करणे. कशासाठी तर सद्वस्तू दाखवी सद्गुरु, सकळ सारासार विचारू, परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे. की जे परब्रह्म तुम्हाला आम्हाला 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे कधी दिसू शकत नाही. व्यवहारातली आपली सवय आहे की 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे आपण या दृश्य जगताचं प्रपंचाचं ज्ञान करून घेतो. पण हे 5ही ज्ञानेंद्रिय जे आहेत ते आपल्याला जगतातल्या गोष्टी अनुभवाला आणून देतात, परंतु परब्रह्म स्वरूपाचा जो काही अनुभव असं म्हणतात तो घेण्यासाठी मात्र या 5 ज्ञानेंद्रियांचा आपल्याला उपयोग होत नाही. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली, असं तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आपल्या समोर आहे. की मन आणि वाचा यांच्या पलीकडे असणारं असं त्या भगवंताचं जे मूळचं स्वरूप आहे निर्गुण निराकार, ते आकलनात येण्यासाठी म्हणून तुझी पुष्कळ प्रकाराने आम्हाला भक्ती करावी लागली, असं तुकाराम महाराज सुद्धा ग्वाही देतात. जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संग त्यागे विन येना अनुभवासी. की या दृश्य जगताचा सगळा संग चित्तातून निघून गेल्याशिवाय तुम्हाला आम्हाला काय होत नाही, तर त्या परब्रह्माचं आकलन होणे कदापिही शक्य नाही. आणि म्हणून मनाच्या पलीकडे असणारं, बुद्धीच्या पलीकडे असणारं असं जे तत्व आहे ते शोधून काढायचं असेल तर आपली मन आणि बुद्धी श्री गुरूंना समर्पित करण्याचा प्रयत्न तुमच्या आमच्याकडनं व्हायला हवा. समर्थ या ठिकाणी म्हणतात की अनेक जे पारमार्थिक संकल्पना आहेत त्या पारमार्थिक संकल्पना सुद्धा स्वच्छ करून घ्यायच्या असतील तर त्या ठिकाणी श्री गुरूंची चरण सेवा करून त्यांच्याकडूनच त्या संकल्पना काय केल्या पाहिजेत तर आपण सगळ्या समजून घेतल्या पाहिजेत. आणि जसजशी पादसेवन भक्ती आपली वाढत जाईल, म्हणजे पादसेवन भक्ती म्हणजे नुसते त्यांचे चरण सारखे चेपत राहायचे किंवा चरणावर लोटांगण घालून राहायचं असं नव्हे, तर इथे चरण शब्दाचा अर्थ आहे सगुण आणि निर्गुण असं जे भगवंताचं स्वरूप आहे ते दोन्ही स्वरूप जी आहेत ती श्री गुरूंच्या चरणी जणू काही एकवटलेली आहेत. आणि म्हणून त्या चरणांची सेवा केल्यानंतर आपल्याला भगवंताचं सगुण आणि निर्गुण जे रूप आहे ते आपल्याला या ठिकाणी समजायला अतिशय मदत होते. श्री गुरु सेवा केल्यामुळे नेमकं काय होतं तर सेवा हा दारवंठा असं म्हटलेलं आहे. की सेवा काय आहे तर परमार्थ मार्गामध्ये किंवा पारमार्थिक अनुभवाचं नवीन दालन आपल्यासाठी उघडून घेण्यासाठी श्री गुरूंची सेवा हा काय आहे तर त्या मार्गाने जाणारा एक सुंदर असा दरवाजा आहे. आणि सेवा हा दारवंठा म्हणून या ठिकाणी म्हटलेला आहे. वेद वेदगर्भ वेदांत, सिद्ध सिद्धभाव गर्भ सिद्धांत, अनुभव अनुर्वाच्य धादांत सत्यवस्तू. आता ही सत्यवस्तू कशी आहे तर या ठिकाणी आपल्या समोर आहे की परमार्थामध्ये आत्मा नावाचं तत्व जर आकलन करून घ्यायचं असेल तर उपनिषदांचा अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. इथेही समर्थ म्हणतात की वेद हे त्रिकांडात्मक आहेत, म्हणजे कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड असे 3 कांड या वेदांमध्ये अंतर्भूत आहेत. पण त्यामध्ये या वेदांचा वेदगर्भ म्हणजे या वेदांचं मुख्यत्व जर कशात असेल तर ते जे आहे ते या आत्मतत्व सांगण्यामध्येच आहे. आणि त्याला या ठिकाणी वेदगर्भ असं म्हटलेलं आहे. की वेदांना नेमकं आम्हाला काय सांगायचं आहे तर वेदांतामध्ये जे काय शेवटचं कांड उपनिषद ज्याला म्हणतात त्यामध्ये या आत्मतत्वाविषयी संपूर्ण उहापोह केलेला असतो. आणि म्हणून या वेदांचं सार कशात आहे तर आत्मा सांगण्यामध्ये आहे. दुसरं सिद्ध सिद्ध भावगर्भ सिद्धांत, की अनेक सिद्धी मिळवलेले साधू संत आपल्याला या ठिकाणी माहिती असतात किंवा या जनमानसामध्ये त्यांची खूप मोठी अशी प्रतिमा उंचावलेली असते. पण सिद्धांताचा ज्याने अनुभव घेतलेला आहे, मुख्य सिद्धांत कुठला आहे तर ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा हा जो वेदांताचा मुख्य सिद्धांत आहे, या सिद्धांताचा ज्याने अनुभव घेतलेला आहे त्याला या ठिकाणी सिद्ध भाव गर्भ असं म्हटलेलं आहे. की ते
कुठलीही साधना करत असलो आपण, कितीही सिद्धी जरी प्राप्त झालेल्या असल्या तरी सुद्धा जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी ही मुख्य सिद्धी आहे. आणि ती सिद्धी ज्याने प्राप्त करून घेतलेली आहे की जी फक्त अनुभवा जे आहेत त्यांनाच ती सिद्धी म्हणजे काय हे कळू शकतं. एरवी बाकीच्या सिद्धींनी चमत्कार दाखवता येतात, पण जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी जी आहे ती अशी कोणालाही दाखवता येत नाही. तर ती अनुर्वाच्य आहे, म्हणजे शब्दांच्या साह्याने, वाचेच्या साह्याने, वाणीच्या साह्याने ती जी सिद्धी आमच्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेऊ त्याचा उल्लेख सुद्धा आम्हाला करता येणार नाही. अशी जी ती सत्य वस्तू आहे, जी वेदांताचा मुख्य आत्मा आहे, जी सिद्ध लोकांच्या ठिकाणी सिद्धीला गेलेली आहे, अशी जी वस्तू आहे ती वस्तू श्री गुरूंच्या कृपेनेच फक्त अनुभवाला येऊ शकते. आणि म्हणून म्हटलेलं आहे की बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळती संत संगे, चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्यते प्रगटे. की ही जी पारमार्थिक अनुभवाची अंग आहेत की नेमकं काय झालं, म्हणजे आमच्या ठिकाणी ते बरोबर जमतं आहे की नाही, हे जे आम्हाला समजून घ्यायचं आहे ते सगळं संत संगतीमध्ये गेल्याशिवाय कळत नाही. नाहीतर आमचे जे अनुभव असतात ते इतके अलीकडचे असतात पारमार्थिक क्षेत्रातले की अहो पहा, त्या दिवशी रस्त्यावर इतकं काय होतं तर ट्रॅफिक होता, अगदी ट्रेन सुटायची वेळ आलेली होती, पण श्री गुरु कृपेने आम्ही त्या ट्रॅफिक मधून सुटलो आणि आम्हाला अगदी जाणारी ट्रेन जी आहे ती ताबडतोब मिळाली. ह्या पद्धतीने श्री गुरुकृपा आमच्यावर झाली. दुसरी श्री गुरुकृपा आपण म्हणतो की ऍक्सिडेंट मधून जाता जाता आम्ही वाचलो. माझ्या मुलीचं लग्न जमत नव्हतं, पण श्री गुरुकृपेने ते जमलं. ह्या पद्धतीच्या ज्या काही कृपा तुम्हाला आम्हाला वाटतात त्या परमार्थामध्ये फारच अलीकडच्या आहेत, किंवा त्याला काडीची सुद्धा किंमत ह्या ठिकाणी श्री गुरु किंवा संत देत नाही. मग संतांची मुख्य कृपा आपल्यावर काय आहे, तर जो सिद्धांत सांगितलेला आहे ब्रह्म सत्य जगन मिथ्या, तर जगताचं मिथ्यात्व आपल्या ठिकाणी पटत जाणं आणि ब्रह्माचं सत्यत्व पटत जाऊन जगताविषयीची आसक्ती चित्तातून गळून पडणे, याला या ठिकाणी श्री गुरुकृपा असं म्हटलेलं आहे. आणि हे चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्यते प्रगटे, की कितीतरी अशा गूढ कल्पना आपल्याला या परमार्थामध्ये आहेत असं वाटतं, पण श्री गुरूंच्या सहवासात आल्यानंतर करतळी आवळा तैसा हरी, ह्या पद्धतीने ते आत्मनामाचं तत्व जे आहे ते खरोखरीच आपल्याला पूर्णपणे अनुभवात आणता येण्यासारखं आहे. असं श्री गुरूंच्या सहवासात आल्यानंतर पारमार्थिक आत्मविश्वास जो आहे तो आपल्या ठिकाणी नक्की या ठिकाणी प्रगट होऊ शकतो. प्रगट वसोनी नसे गौप्य असोनी भासे, भासा अभासाहून अनारसे गुरुगम्य मार्ग. उदाहरण दिलेले समर्थांनी की पक्षी ज्या वेळेला आकाशामध्ये विहार करत असतो त्यावेळेला तो इकडून तिकडे जाताना जरी दिसत असला तरी त्याचा मार्ग जो आहे तो काही आपल्याला स्पष्टपणे दाखवता येत नाही. तसं श्री गुरु कृपेने आम्ही तिथपर्यंत कसं पोहोचलो आहोत याचा जर कोणी मार्ग आम्हाला विचारला तर तो सुद्धा आम्हाला दाखवता येणार नाही. पण त्यांच्या सेवेमध्ये त्यांनी दिलेली साधना मनापासून करत असताना असं होत जातं, हे मात्र अगदी निश्चित आहे. आणि म्हणून श्री गुरूंची चरण सेवा करावी, म्हणजे त्यांनी घालून दिलेला जो साधनेचा मार्ग आहे तो अत्यंत मनापासून आम्ही काय करावा तर पाळत जावा आणि शेवटपर्यंत ती साधना जी आहे ती तुम्ही आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करावा. लक्षे जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे, तेगे तेचे आपण भावे, त्रिविधा प्रचिती. श्री गुरूंच्या सावलीत साधना करत असताना आपल्याला त्रिविध प्रचिती येऊ शकते. त्रिविध प्रचिती कुठली आहे? एक आहे गुरु प्रचिती, दुसरी आहे शास्त्र प्रचिती आणि तिसरी आहे आत्मप्रचिती. आणि समर्थ सुद्धा पहिल्याच समासामध्ये इथे सांगतात की हा जो दासबोध ग्रंथ मी आपल्या समोर लिहिलेला आहे तो या त्रिविध प्रचितीने युक्त असा आहे. गुरूंनी जे लक्ष दाखवलेलं आहे त्या लक्षापर्यंत पोहोचण्याची किमया जी आहे ती सुद्धा गुरूंनी शिकवलेली आहे. शास्त्राने जे सांगितलेलं आहे
तेच श्री गुरूंनी सांगितलेलं आहे आणि श्री गुरूंनी मला जे दाखवलेलं आहे तेच आता माझ्या प्रचितीला येत आहे। या पद्धतीची त्रिविध प्रचिती जी आहे ती श्री गुरु कृपेने तुम्हाला आम्हाला येऊ शकते। पण त्यासाठी कुठली सेवा करावी लागते तर पादसेवन भक्ती जी आहे ती तुम्हाला आम्हाला करावी लागते। त्यानंतर समर्थ या ठिकाणी म्हणतायत की जे अभ्यासे अभ्यासिता नये, जे साधने असाध्य होय, ते हे सद्गुरु वीण काये उमजो जाणे। या कारणे ज्ञान मार्ग कळाया धरावा सत्संग, सत्संगे वीण प्रसंग बोलोची नये। की सत्संगाशिवाय परमार्थ सिद्धीला जाण्याचा प्रसंग असं चुकून सुद्धा बोलू नये। डॉक्टर काका नेहमी आपल्याला म्हणतात की स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थाचा प्रवास करू नये, कारण स्वबुद्धी जी आहे ती 4 दोषांनी युक्त अशी असते आणि संतांची बुद्धी जी आहे ती सतत परमेश्वराच्या अनुसंधानात असल्यामुळे अत्यंत शुद्ध आणि स्वच्छ झालेली असते परमेश्वरा इतकीच। म्हणून संतांच्या संगतीत राहिलं की आपल्या बुद्धीचे जे दोष आहेत ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते। आणि म्हणून काय करावं तर श्री गुरूंच्या संगतीमध्ये राहावं। आता श्री गुरूंच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्याला कितीतरी गोष्टी या ठिकाणी कळू शकतात। त्याचं एकाच ओवीमध्ये समर्थांनी 7 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। संगत्याग आणि निवेदन, विधेय स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एक रूप। या 7 गोष्टी या ठिकाणी आपल्या समोर दिलेल्या आहेत की संगत्याग श्री गुरूंच्या संगतीत आल्यानंतर हळूहळू आपल्या ठिकाणी घडू शकतो। श्री गुरूंचा संग प्राप्त झाल्यानंतर आता श्री गुरूंचा संग प्राप्त होणे म्हणजे नेमकं काय आहे तर त्यांनी दिलेले विचार जे आहेत त्या विचारांचा अंतःकरणाला पूर्णपणे स्पर्श होऊन जाणे, म्हणजे ते आपल्या ठिकाणी सुद्धा ते विचार पूर्णपणे बिंबणे भिडणे, त्याला संग असं म्हटलेलं आहे। आणि हा संग आपल्याला प्राप्त झाल्यानंतर म्हणजे श्री गुरूंच्या विचारांचा संग बुद्धीने धारण करून ठेवल्यानंतर या बुद्धीला संग त्याग करण्याची पूर्णपणे काय येऊन जाते तर युक्ती साधते। आता संग त्याग करून आम्हाला नेमकं काय करायचं आहे, कुठला संग त्यागायचा आहे तर अविद्येचा संग त्यागायचा आहे। त्यानंतर प्रापंचिकांचा संग जो आहे तो अंतःकरणातून आम्हाला त्यागायचा आहे आणि तो त्याग घडल्यावर द्वैत पुसून अद्वैताचा अनुभव घेण्याची आमची जी काही आहे ती तयारी होती। मग संग त्याग फार महत्त्वाचा सांगितलेला आहे की संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय काय घडू शकतं तर सत्संगात गेल्यानंतर पहिल्यांदी आपल्या ठिकाणी निसंगत्व अंगी बाणायला सुरुवात होते की ज्याचा संग मी कधीच सोडू शकत नाही असं मला वाटत होतं, त्याचं स्वरूप कळल्यानंतर त्याचं मिथ्यात्व कळल्यानंतर अंतःकरणातून ते द्वैत पुसण्याचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास आमच्या ठिकाणी सुरू होऊ शकतो। त्यानंतर निवेदन सांगितलेलं आहे तर आत्मनिवेदन ही भक्ती जी आहे ती आपण पूर्णपणे पाहणारच आहोत। मग निवेदन शब्दाचा इथं अर्थ आहे की जीव भावाचे आत्मभावात झालेले विसर्जन, आणि असं विसर्जन करून अद्वैताचा अनुभव घेण्याची पण एक पद्धत आहे। आता एक संग त्यागाची पद्धत आहे, दुसरी निवेदन करण्याची, आणि ते निवेदन करण्याच्या पद्धतीत आपल्या समोर प्रसिद्ध एक अभंग आहे, पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव। या पद्धतीने आपल्या जीवभावाचं आत्मभावात विसर्जन करण्याची जी काही कला आहे म्हणजे आत्मनिवेदन भक्ती साधण्याची जी काही युक्ती आहे कला आहे ती सुद्धा श्री गुरूंच्या संगतीमध्ये प्राप्त करून घेऊन आपण अद्वैताचा अनुभव घेऊ शकतो। त्यानंतर विदेह स्थिती आपल्या समोर इथं मांडलेली आहे। 4 देहांचा विसर पडून आत्मानुभव आल्यामुळे प्राप्त झालेली अद्वैत स्थिती। आता पहा प्रत्येक ठिकाणी अद्वैत स्थिती अनुभवाला येऊ शकते असं आपल्या समोर इथं मांडणी केलेली आहे। मग यातली कुठलीही एक पद्धत जी आपल्याला सोपी वाटेल ती युक्ती आपण आपल्यासाठी निवडायची, श्री गुरूंकडनं त्याचं सगळं वर्म जाणून घ्यायचं आणि त्या भक्तीच्या द्वारे त्या युक्तीच्या द्वारे अद्वैताचा जो काही आहे तो अनुभव आपल्याला प्राप्त करून घ्यायचा। देहाच्या निरासे पाविजे त्या ठाया असं तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आणि दासबोधामध्ये सुद्धा आपल्याला 4 देह सांगितलेले आहे। महाद्वार ओलांडावे तेने देवदर्शन घ्यावे असं समर्थ सुद्धा या ठिकाणी म्हणतात। आता हे 4 द्वार कुठले आहेत
कुठले 4 दार ओलांडायचे आहेत? तर स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह असे 4ही शरीर म्हणजे मी नाही असा निश्चय करून मग मी नेमका काय आहे, तर ज्याच्या सत्तेवर मला ह्या शरीरांचा अनुभव येत आहे असं जे अशरीरी तत्व आहे, जे चैतन्य घन आहे असं ते तत्व मी आहे असा अभ्यास करत करत या विदेह स्थितीचा म्हणजे देहात असतानाच देह म्हणजे मी नाही असा जो काही अभ्यास आहे तो करता करता सुद्धा आम्हाला अद्वैत स्थितीपर्यंत पोहोचता येतं. त्यानंतर अलिप्तपणा सांगितलेला आहे. प्रापंचिक जीवनामध्ये व्यवहारामध्ये तुम्हाला आम्हाला सतत द्वंद्व आणि त्रिपुटीचा अनुभव असतो. द्वंद्व म्हणजे 4 द्वंद्व आपल्याला माहितीये, सुख दुःख, मान अपमान, लाभ हानी, जय पराजय, हे 4 जे द्वंद्व आहे त्याच्यामध्ये तुमचं आमचं सगळं आयुष्य चाललेलं असतं. हे द्वंद्व कशामुळे निर्माण झालेलं आहे, तर द्वैत बुद्धीमुळे, भेद बुद्धीमुळे या द्वंद्वाचा तुम्हाला आम्हाला सातत्याने अनुभव असतो. आणि दुसरी त्रिपुटी सांगितलेली आहे. जेव्हा जेव्हा आपण व्यवहारात ज्ञान करून घेतो एखाद्या गोष्टीचं त्यावेळेला ते ज्ञान त्रिपुटीयुक्त असतं. म्हणजे नेमकं कसं असतं, तर आता हे माझ्यासमोर ग्रंथ आहे, ज्या वेळेला ग्रंथ मी पाहते त्यावेळेला इथं त्रिपुटी निर्माण झालेली आहे. पाहणारी मी, पाहण्याची क्रिया आणि पाहण्याचा ग्रंथ अशी त्रिपुटी या ठिकाणी निर्माण झाली. तर असं व्यावहारिक ज्ञानात ही सगळी त्रिपुटी असते, पण परमार्थामध्ये मात्र द्वंद्व आणि त्रिपुटीचा ज्याला अजिबात स्पर्श नाही अशा त्या ब्रह्मतत्वाचं दर्शन तुम्हाला आम्हाला घ्यायचं असतं. आणि द्वंद्व आणि त्रिपुटीचा ज्याला लेप लागलेला नाही असा अद्वैताचा अनुभव आणून देण्याचं सामर्थ्य जे आहे ते श्री गुरूंच्या कशामध्ये आहे, तर विचारांमध्ये आहे, श्री गुरूंच्या कृपेमध्ये आहे. त्यांचे विचार आमच्या अंतःकरणात रुजणे आणि आम्ही त्याच पद्धतीने आता दृश्य जगताकडे पाहण्याचा प्रयत्न करणे याला श्री गुरूंची कृपा असं म्हणतात. नाही तर अलीकडच्या कृपा आपण आत्ताच 1-2 उदाहरणं पाहून पाहिलेले आहेत, त्या अगदी फुटकळ अशा कृपा असतात. पण अत्यंत महत्वाची कृपा जर कुठली असेल तर मायेचा माझ्या चित्तावरचा पगडा जो आहे तो कमी कमी होत जाऊन सत्य आत्म्याविषयी माझ्या चित्तामध्ये अत्यंत दृढ निश्चय होत जाणे याला श्री गुरूंची कृपा असं म्हणतात. आणि ही कृपा तुम्ही आम्ही पादसेवन भक्तीच्या द्वारे काय करू शकतो, तर श्री गुरूंकडनं अनुभवू शकतो. जसा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वंद्व नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रिपुटीचा स्पर्श नाही, तेच आत्मतत्व मी आहे म्हटल्यानंतर या दृश्य जगतात घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा आत्मस्वरूप मीशी काहीही संबंध नाही असं सातत्याने ठरवत या दृश्य जगतापासून अलिप्त होता होता तुम्हाला आम्हाला अद्वैताचा अनुभव घेता येऊ शकतो. त्यानंतर एक सहज स्थिती म्हणून सांगितलेली आहे जी सगळ्या संतांच्या ठिकाणी त्यांच्या अनुभवाला असते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंतःकरणाच्या ज्या आपल्या 4 वृत्ती आहेत त्या 4ंचं सुद्धा कार्य थांबवून, आता मनाचं कार्य आहे संकल्प विकल्प करणं, ते संकल्प विकल्प आतमध्ये सुरू झाल्यानंतर त्यामध्ये निश्चयात्मक भूमिका घेण्याचं काम बुद्धी करते, निश्चय घेण्याचं काम बुद्धी करते. ज्याचा निश्चय बुद्धीने केलेला आहे ते कार्य करेपर्यंत चित्त जे आहे ते सगळं धारण करून ठेवतं. आणि अहंकार जो आहे तो अहंकार हे सगळं कार्य करण्यासाठी काय करतो त्या ठिकाणी, तर अहमपणाने तिथं राहत असतो. पण ही 4ही कार्ये आमच्या अंतःकरणाची 4ही वृत्तींचं जे कार्य आहे ते पूर्णपणे थांबवणे जे आहे त्या ठिकाणी अद्वैताची अनुभूती येऊ शकते. ही जी सहस्थिती आहे, मग स्वतःचं मन जोपर्यंत आपण आपल्याकडे ठेवून घेतो म्हणजे दृश्य जगताचं चिंतन करत राहतो तेव्हा ते मन आपण आपल्याचकडे ठेवून घेतलेलं आहे. आणि श्री गुरूंनी दाखवलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सतत अनुसंधान ठेवण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेला ते मन जणू काही आपण आपल्या श्री गुरूंना काय केलेलं आहे तर वाहून ठेवलेलं आहे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे असं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आपल्या समोर मांडणी केलेली आहे की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4ही गोष्टी ज्या ठिकाणी पूर्णपणे लय पावतात असं जे आत्मा नावाचं तत्व आहे त्याची अनुभूती तुम्हाला आम्हाला येऊ शकते. पण श्री गुरूंनी दिलेले विचार जर सातत्याने अंतःकरणाने धारण करून ठेवलेले असतील तर
एक उन्मनी अवस्थेचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे। उन्मनी अवस्थेविषयी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना खूपच जिज्ञासा असते की ही उन्मनी अवस्था म्हणजे काय, त्या अवस्थेपर्यंत आपल्याला सगळ्यांना पोहोचावं असंही वाटत असतं। तर ही उन्मनी म्हणजे नेमकं काय आहे, तर तुरीय अवस्थेपर्यंत असलेले द्वैताचे भान जाऊन उन्मनी हे नाव जिला देता येईल अशी अद्वैताची अनुभूती असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता उन्मनी शब्दाचा एक आपल्या समोर आहे की अत्यंत वरच्या स्तरावर गेलेली मनाची एक अवस्था, भावावस्था असं सुद्धा उन्मनीच्या ठिकाणी म्हणता येतं। तर आता जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तुमच्या आमच्या नेहमीच्या अनुभवाच्या अवस्था आहेत आणि तुर्यावस्था जी आहे ती तुर्यावस्था मात्र साधकांच्या अनुभवाचा विषय आहे। सामान्य माणसाला त्याचा अनुभव नसतो। या तुर्यावस्थेमध्ये नेमकं काय असतं, तर जाणे ब्रह्म जाणे माया या नाव जाणावी तुर्या असं समर्थांनी स्पष्ट केलेलं आहे की प्रपंचाचं स्वरूप पूर्ण जो जाणतो, परमार्थाचं स्वरूप पूर्ण जो जाणतो त्याला तुर्यावस्था प्राप्त झालेली असते आणि ही तुर्यावस्था ओलांडून म्हणजे त्या स्वरूपाचं पूर्ण ज्ञान झाल्यानंतर प्रापंचिक गोष्टी ज्या आहेत त्या चित्तातून पूर्ण बाजूला करून आणि परमार्थ म्हणजे आत्मस्वरूप जे आहे ते चित्ताने धारण करून त्या ठिकाणी पूर्णपणे आपली बुद्धी ज्यांनी विसर्जित केलेली आहे ती उन्मनी अवस्था की ज्याने आपलं मन त्या ठिकाणी पूर्ण समर्पित केलेलं आहे। आणि भक्तीच्या मार्गाने जाणाऱ्यांना श्रीकृष्ण आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगतात, तू मन हे मीच करी माझी हे भजनी प्रेम धरी मज एका निरंतर। ते अखंड तुझं मन जे आहे ते कुठलंही कार्य करत असताना तू माझ्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न कर, हळूहळू तुला जी ही अवस्था आहे ती प्राप्त होऊन जाईल। म्हणजे या अवस्थेच्या द्वारे सुद्धा तुम्हाला आम्हाला अद्वैताचा अनुभव येऊ शकतो। या अनुभवात द्वैताचा अनुभव येणारे जे मन आहे, ज्ञानेश्वरीमध्ये अजून एक आपल्या समोर ओवी ठेवलेली आहे, जेव्हा मनरूपी पट फाटे। आता मनरूपी पटावरच सगळं संसाराचं चित्र दिसत असतं। मनी वसे ते स्वप्नी दिसे असंही आपण म्हणतो। जे मनात आहे तेच आपल्याला बाहेर सुद्धा दिसत असतं। आणि याच्यावर एक छान उपाय डॉक्टर काकांच्या एका गीतामध्ये आपल्याला मिळतो, मनात सुंदर राहे ते मी भवती पाहे। जे मनात आहे तेच जर आपल्याला बाहेर दिसणार असेल तर आपल्या मनालाच इतकं सुंदर करून ठेवा की ही संपूर्ण सृष्टी सुद्धा मग आनंदाचे डोही आनंद तरंग याप्रमाणे तुम्हाला आम्हाला दिसू शकते। कारण आनंद हे त्या परब्रह्माचं स्वरूप असल्यामुळे जगात राहूनही ज्या वेळेला आमच्या चित्ताचा अखंड यत्किंचितही डळमळीत होत नाही त्यावेळेला आम्हाला ही स्थिती प्राप्त झालेली आहे असं समजायला अजिबात हरकत नाही। आणि मग ह्यामध्ये मनच शिल्लक राहत नाही, म्हणजे मनाचं संकल्प विकल्प करण्याचं कार्य जे आहे ते पूर्ण थांबलेलं असतं। कारण त्याला दृश्य जगताकडून कशाच्याच सुखाची अपेक्षा करण्याचं आता काम राहिलेलं नसतं, कारण आत्मसुखामध्ये ते पूर्णपणे गढून गेलेलं असतं। आणि त्यामुळे दृश्य जगताविषयी यत्किंचितही संकल्प मनात नाही। आणि जिथं मनामध्ये संकल्प नाही तिथं बुद्धी, चित्त, अहंकार यांचं सुद्धा कार्य मग हळूहळू थांबल्यासारखंच होतं। आणि त्यानंतर विज्ञान नावाचा एक शब्द आलेला आहे की सुस्थिर झालेला असा जो अद्वैताचा अनुभव आहे, स्थिर झालेला अद्वैताचा अनुभव, त्याला या ठिकाणी विज्ञान असं म्हटलेलं आहे। आणि ह्यालाच नेहमी डॉक्टर काका आपल्या समोर 3 शब्द ठेवतात, दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष। अपरोक्ष अद्वैताचा अनुभव आल्यानंतर तो दृढ आणि अपरिवर्तनीय करण्याचं काम काही दिवस चालू ठेवावं लागतं आणि ते तसं झाल्यानंतर अत्यंत स्थिर असं जे अंतःकरण आपलंच आपल्याला अनुभवाला येईल त्या ठिकाणी सुद्धा अद्वैताचाच अनुभव आलेला असतो। इतके प्रकार या ठिकाणी आपल्या समोर दिलेले आहे की अद्वैताचा अनुभव तुम्ही इतक्या प्रकारे घेऊ शकता। मग ते घेण्यासाठी यातला एक तरी गोष्ट आपल्या चित्तामध्ये धारण करून ठेवण्याचा जो प्रयत्न आहे तो तुम्ही आम्ही केला पाहिजे। आणि म्हणून समर्थ म्हणतात, या कारणे ज्ञान मार्ग कळाया धरावा सत्संग। हा जो ज्ञान मार्ग आहे, ज्ञानघन असणारा परमात्मा आहे, तो जर तुम्हाला आम्हाला जाणून घ्यायचा असेल तर सत्संगाशिवाय पर्याय नाही। सत्संगात राहावे, संतांना
शरण आलेल्या शिष्यांनी आपली सतत सेवा करावी असं अजिबात वाटत नाही, पण आपल्या कल्याणासाठी आपण त्यांची जी सेवा आहे ती मात्र नक्की करायला पाहिजे. आणि सेवेमुळे अहंकार लय साधतो, सेवेमुळे निष्ठा आतमध्ये निर्माण होते, सेवेमुळे भाव जागृती होत राहते. अष्टसात्विक भाव जे आहेत ते संतांच्या संगतीमध्ये आपले वाढीस लागतात. सत्वगुण जो आहे तो संत संगतीमध्ये वाढीस लागतो, की जेणेकरून तुमचा आमचा परमार्थ सिद्धीला नेण्याची ज्या गुणामध्ये ताकद आहे तो सत्वगुण आहे. आणि तो वाढीस लागण्याचं काम जे आहे ते या सत्संगतीमध्ये होतं. आणि म्हणून म्हटलंय की पादसेवन चौथी भक्ती, पावन करीतसे त्रिजगती, जये करिता सायुज्य मुक्ती साधकास होये. की सायुज्य मुक्तीचा जो मार्ग आहे किंवा सायुज्य मुक्ती कशामुळे प्राप्त होते, तर संतांच्या संगतीमध्येच ती तुम्हाला आम्हाला प्राप्त होऊ शकते. की जी मुक्ती प्राप्त केल्यानंतर परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये येणं जे काय आहे, भरकटणं जे काही आहे ते तुमचं आमचं थांबून जातं. आणि ह्या पद्धतीने पादसेवन भक्ती करून कितीतरी जण मुक्त झालेले आहेत. गुरु शिष्यांच्या कितीतरी जोड्या ज्या आहेत त्या आपल्या समोर प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी, त्यानंतर नरेंद्र आणि रामकृष्ण परमहंस, ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ, अशा गुरु शिष्यांच्या कितीतरी जोड्या आपल्या समोर या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी पूर्णपणे ठेवलेल्या आहेत. म्हणून थोराहुन थोर चौथे भक्तीचा निर्धार, जये करिता पैल पार बहुत प्राणी पावती. की अनेक जण या मार्गाने जाऊन म्हणजे श्री गुरूंचा संघामध्ये राहून श्री गुरूंनी दिलेली साधना मनापासून करून परमार्थाचा पूर्णपणे अनुभव घेतलेले आहेत. आणि आपल्याला जर घ्यायचा असेल तर आपण सुद्धा अत्यंत मनापासून आपल्याला जे प्राप्त झालेले श्री गुरु आहेत त्यांच्या ठिकाणी काय करावं, तर अहंकार लय साधून त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करावा. याप्रमाणे पादसेवन भक्ती चौथी भक्ती जी आहे, जी मागच्या वेळेला काही सांगण्याचा भाग राहून गेलेला होता तो या भागामध्ये सांगून पादसेवन भक्ती आपण आता पूर्ण करतो. पुढची भक्ती जी आहे ती अर्चन भक्ती इथं आपल्या समोर दिलेली आहे. पाचवी भक्ती. भक्ती म्हणजे देवतार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. ज्याला आता गणपती आलेला आहे, महालक्ष्मी आलेल्या आहेत आणि त्यावेळेला आपण षोडशोपचारे पंचोपचार द्वारे त्यांची जी स्थापना करतो, पूजा करतो, त्याला अर्चन भक्ती म्हटलेलं आहे. आता अर्चन भक्तीमध्ये सगळ्यात मोठा भाग जो आहे तो भाग आहे की जे जे आपल्याला मिळालेलं आहे ते त्या देवाचंच आहे, त्याच्या कृपेमुळे मिळालेलं आहे आणि ते त्याला समर्पित करण्याचा प्रयत्न, याला अर्चन भक्ती असं म्हटलेलं आहे. समर्थांनी या ठिकाणी खूप देवदेवतांची नावं पण इथं सांगितलेली आहे. या सगळ्यांची अर्चन भक्ती करावी असेही सांगितलेलं आहे. आणि असं विधिवत पूजा अनेक वर्ष जर तुम्ही आम्ही करत असू तर त्याची कशामध्ये प्राप्ती होते, तर विधीने पुण्य प्राप्ती होते. म्हणजे भगवंताच्या मूर्तीची, त्याच्या प्रतिमेची जर विधिवत पूजा आपण करत असू आणि तीही मनापासून जर करत असू तर असं जे करायला सांगितलं ते केल्यामुळे शास्त्रांनी संतांनी जे करायला सांगितलं ते त्याला विधी असं म्हणतात. आणि अशी विधियुक्त पूजा जर तुम्ही आम्ही करत राहिलो तर त्याचा परिणाम म्हणून पुण्यप्राप्ती तुमच्या आमच्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते. आणि हे पुण्य कसं आहे, तर सकाम भक्तीतून मिळवलेलं नाही तर निष्काम पद्धतीने केलेल्या कर्मामुळे प्राप्त होतं. असं जे शुद्ध पुण्य आहे त्याची प्राप्ती होते. त्याची प्राप्ती झाल्यानंतर त्याचा परिणाम काय आहे की शुद्ध पुण्य आपल्या ठिकाणी वाढीस लागलेला आहे. तर त्याचा परिणाम म्हणजे भगवंताला अजून त्याच्याविषयी अत्यंतिक प्रेम जे आहे ते तुमच्या आमच्या चित्तामध्ये निर्माण होतं. शुद्ध पुण्यामुळे भगवंताविषयीचं प्रेम, श्री गुरूंविषयीचं प्रेम चित्तामध्ये अपरंपार निर्माण होतं. याला विधियुक्त पूजा हे मूळ कारण आहे. पण ती सांगितली त्या पद्धतीने निष्काम पद्धतीने केलेली असेल. आता श्री गुरूंविषयी आणि भगवंताविषयी जर चित्तामध्ये असं पुण्य निर्माण झालं आणि त्याच्यामुळे अतोनात प्रेम जर निर्माण झालेलं आहे तर त्या प्रेमामुळे चित्तामध्ये विवेक निर्माण होतो.
आता प्रेमामुळे चित्ताचं द्रवीभवन होतं असं आपल्या समोर आहे की आता द्रवीभवन होतं म्हणजे अष्टसात्विक भाव जागे झाल्यानंतर अश्रुपात नावाचा एक भाव आपल्या ठिकाणी निर्माण होतो की आपल्यालाही कळत नाही की कशासाठी एवढं पाणी माझ्या डोळ्यातून येतं आहे, कारण असं काहीच बाहेरचं घडलेलं दिसत नाही, पण तरी सुद्धा भगवत ओढीने भगवंताच्या प्रेमामुळे सारखं द्रवीभवन होत चाललेलं आहे. आणि असं द्रवीभवन ज्या वेळेला सातत्याने होत राहतं तेव्हा अंतःकरण शुद्धीचं काम ते द्रवीभवन करत असतं. आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टीची त्या ठिकाणी आपल्याला प्राप्ती होऊन जाते. म्हणून प्रेमाने विवेक निर्माण होतो असं सांगितलेलं आहे. आणि विवेक निर्माण झाल्यानंतर 4 पद्धतीचा विवेक अंतःकरणामध्ये बांधल्यानंतर शाश्वत अशाश्वत, सार असार, नित्य अनित्य, आत्म अनात्म या पद्धतीचा विवेक आतमध्ये जागृत झाल्यानंतर काय होतं पुढे तर आत्मज्ञान होण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आम्हाला काय होतो तो पूर्णपणे फायदा होतो. आणि म्हणून सुरुवात कुठून आहे की पूजापासून सुरुवात, पण पूजा करता करता ती पूजा कधीतरी गळून पडली पाहिजे. जाणून बुजून टाकून दिली पाहिजे असं नाही, तर गळून पडली पाहिजे. आपल्या समोर उदाहरण आहे रामकृष्ण परमहंसांचं की काली मातेची मनापासून पूजा करत असताना पूजा करता करताच ते त्या देवीच्या तत्वाशी एकरूप होऊन जायचे आणि पूजा करण्याचं काम जे आहे ते त्यांचं थांबून जायचं. मग ह्या पद्धतीची ज्या वेळेला पूजा होते, कारण पूजा करायचीच मुळात कशासाठी आहे तर करता करता त्या तत्वाशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे, म्हणूनच ती पूजा करायची आहे. मग अशी पूजा ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे संपन्न होते, करता येते, तो त्या आराध्य दैवतेशी त्याच ठिकाणी पूर्णपणे एकरूप होऊ शकतो. आणि म्हणून ही अर्चन भक्ती जी आहे ती तुम्हाला आम्हाला सांगितलेली आहे की आपल्याला कोणाला काहीतरी देण्याचा जो काही स्वभाव आहे त्या स्वभावाला अनुसरणारी ही काय आहे तर अर्चन भक्ती आहे. पण व्यवहारात आपण पाहतो संत वगैरे आपल्या घरी येतात. मंदाताईंचं एक उदाहरण सांगते की संत ज्या वेळेला आपल्या घरी येतात त्यावेळेला आपण खूप छान पद्धतीने त्यांचं स्वागत करतो, गोडाधोडाचं जेवण करतो आणि जाताना त्यांना एखादं वस्त्र देतो. मंदाताई म्हणतात की मला कित्येक ठिकाणी गेल्यानंतर त्या भगिनी म्हणा किंवा त्या ठिकाणी गृहस्थाश्रमी जे कोणी आहेत ते त्या ठिकाणी काय देतात तर सुंदर अशी साडी माझ्या हातामध्ये देतात त्या गृहिणी. आणि दिल्यानंतर त्यांचं एक वाक्य असतं, नेसायची बरं का, म्हणजे आता देऊन तर टाकलेली आहे पण तरी सुद्धा आतमध्ये काय आहे की मी दिलेली साडी मला तुमच्या अंगावर दिसली पाहिजे. म्हणजे इथं सुद्धा आपण जे दिलं त्याच्यामध्ये आपण आसक्त आहोत की ते त्यांच्या अंगावर दिसलं पाहिजे. मग आता या ठिकाणी मन आपलं जे आहे ते आपण जी भेट वस्तू दिलेली आहे त्यामध्ये थोडंसं गुंतून राहिलेलं आहे. तर असं सुद्धा गुंतणं अर्चन भक्तीला मान्य नाही. एकदा दिलं की मग परत जसं म्हणतात की उजव्या हाताने दिलेली गोष्ट डाव्या हाताला सुद्धा कळू नये, या पद्धतीचं पूर्ण समर्पण भाव त्या ठिकाणी असला पाहिजे. मग आता जसं आपल्या देवघरातली आपण पूजा करतो ती मनापासून करावं, नित्यकर्म म्हणून ती करायला शिकलं पाहिजे. तसं कुळधर्म कुळाचार सुद्धा जेवढे आपल्या क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे आपण ते सांभाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं या ठिकाणी आपल्या समोर सांगितलेलं आहे की सुंदर नैवेद्य दाखवावा. नंतर आपण घर सजवतो त्यापेक्षा सुद्धा अधिक जे आहे ते आपण आपलं देवघर सजवण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे. आणि पुढे म्हटलेलं आहे की जसं आपण आपल्या घरातल्या देवांची पूजा करतो तसं मंदिर जे आहे ते मंदिर सुद्धा या समाजाचं विश्रांती स्थान असतं. म्हणून त्या समाजासाठी बांधलेले हे जे मंदिर आहे त्या मंदिरांची शोभा सुद्धा आम्ही वाढवली पाहिजे. घरात तर आपण सजावट वगैरे नक्कीच करू, पण बाहेर ही समाजाची सेवा म्हणून किंवा समाजाला उपयुक्त होईल म्हणून या मंदिरांची शोभा सुद्धा आम्ही काय केली पाहिजे तर वाढवली पाहिजे. आणि ही मंदिरांची शोभा वाढवत असताना त्या ठिकाणी सुद्धा चिक्कूपणा न करता जेवढं काही आपल्याला देता येईल त्या मंदिरासाठी तेवढं, मंदिराचा जीर्णोद्धार करायचा असो
मंदिरामध्ये पुष्पवाटिका लावण्याचं काम करायचं असो किंवा मोठ्या मोठ्या संस्था असतात, जशी आता सज्जनगडचं एवढं मोठं सेवा मंडळ आहे, त्या ठिकाणी सुद्धा समर्थांची श्रीरामाची पूजा करताना त्या ठिकाणी सुंदर सुंदर असे फुलं त्या ठिकाणी पूजेत वाहताना आपल्याला दिसतात. त्यानंतर त्या ठिकाणी गोशाळा असतात. तर या सर्व गोष्टींना आपल्या परीने आपण मदत करण्याचा प्रयत्न करावा आणि घरा इतकंच मंदिर सुद्धा सुंदर दिसण्यासाठी जे काही करता येईल ते आपण त्या ठिकाणी नक्की योगदान द्यावं. अशी एक मोठी पूजा, याला महापूजा म्हणता येईल, अशी महापूजा आपण करावी. पण ही करत असताना सुद्धा मी जेवढी देणगी दिली त्याचं त्या ठिकाणी फलक लागला पाहिजे किंवा माझ्या नावाची पाटी लागली पाहिजे किंवा माईक वरून माझं नाव जाहीर केलं पाहिजे, इत्यादी गोष्टी चित्तामध्ये असता कामाच्या नाहीत. नाहीतर एवढं देऊन सुद्धा ते लोकेशनामध्ये मोडलं जातं आणि ईशनात्रयी जितकी मनात आहे तितकं आपण भगवत स्वरूपापासून दूर राहतो. म्हणून असं न करता भगवंताचं वैभव वाढवण्याचा प्रयत्न जो काही आहे तो तुम्ही आम्ही केला पाहिजे. समर्थ रामदास स्वामींनी चाफळचं ज्या वेळेला राम मंदिर बांधलं त्यावेळेला तिथला रामनवमी उत्सव करत असताना त्यांना शिवरायांकडनं शिधा येत असे आणि समर्थांनी शिवरायांना आशीर्वाद दिला होता की या मंदिराचं वैभव जसं जसं तू वाढवशील तसं तसं तुझं सुद्धा राज्य जे आहे ते वर्धिष्णू होत जाईल. या आशीर्वादातूनही आपल्याला लक्षात येतं की जे जे आपल्याला मिळालेलं आहे ते या समाजासाठी सुद्धा देणं, याला समाज ऋण फेडणं असं म्हणतात. आणि या अर्चन भक्तीच्या द्वारे ते तुम्ही आम्ही करू शकतो. तिथं पाण्याची सोय करणे, अन्नदानाचे छत्र चालवणे, या पद्धतीने कितीतरी मोठ्या प्रकारचं अर्चन भक्ती जी आहे ती तुम्ही आम्ही या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर इथं समर्थ म्हणतात, काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जिवे प्राणे, काये नवाच्या मनसेंद्रियर्वा, हा श्लोक आपण नेहमी म्हणतो. आता त्याच पद्धतीने की कायेने, वाणीने आणि मनाने अशा तिन्ही प्रकारांनी युक्त होऊन आपल्याला हे अर्चन भक्ती जी आहे ती करायची आहे. आणि सद्भावे भगवंत अर्चने, की भगवंताची पूजा करण्यासाठी, मी दिलेली देणगी मिरवण्यासाठी नाही, हे कायमचं लक्षात ठेवून ही अर्चन भक्ती जी आहे ती तुम्हाला आम्हाला करता येते. आता ज्यांना श्रीगुरु प्राप्त झालेले नाही त्यांनी मूर्तिरूप देवाची काय करावी, तर अर्चन भक्ती जी आहे ती करावी. पण ज्यांना श्रीगुरु प्राप्त झालेले आहेत त्यांनी देव आणि श्रीगुरु यांच्यामध्ये यत्किंचित सुद्धा भेद न करता जसं देवासाठी आपण सगळं काही करतो त्याप्रमाणे या सद्गुरूंसाठी सुद्धा सगळं करण्याचा मनापासून प्रयत्न करावा, असं या 5व्या भक्तीमध्ये म्हणजे अर्चन भक्तीमध्ये तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. आणि जर प्रत्यक्षात रोजच प्रत्यक्ष अशी पूजा करता येईल असं नव्हे. आता गुरुपौर्णिमेसारखा उत्सव जो आहे तो वर्षातून एकदाच येतो. मग आता वर्षातून एकदाच तशी पूजा तुम्ही आम्ही बांधतो. पण इथं म्हटलेलं आहे की जर अशी रोज पूजा आपल्याला करता येत नसेल तर मानस पूजेद्वारे सुद्धा ही अर्चन भक्ती जी आहे ती आपल्याला फुलवता येते. आता प्रत्यक्ष पूजा करत असताना ती सामुग्री जमवत असताना कितीतरी आपल्याला कष्ट पडतात, पण मानस पूजेमध्ये मात्र असे कुठलेही कष्ट न पडता इथले एक कष्ट मात्र जरूर आहेत की इकडं तिकडं वाहणारं मन जे आहे ते एका भगवंताशी बांधून ठेवावं लागतं, एका सद्गुरूंच्या चरणाशी बांधून ठेवावं लागतं, तेव्हाच ही मानस पूजा जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. म्हणजे खरं तर अवघडच आहे की आपलं मन त्या ठिकाणी पूर्णपणे ठेवून देऊन एरवी आपण पूजा करत असतो, पण मन जे आहे ते आपलं दुसरीकडेच काय करत असतं तर निघून गेलेलं असतं. पण इथं मात्र शरीर कुठेही असो मन भगवंताजवळ ठेवण्याची जी युक्ती आहे ती या मानस पूजेद्वारे तुम्हाला आम्हाला साधता येते. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की मानस पूजा जी आहे ती अगदी मनापासून तुम्ही आम्ही करू शकतो. भव्य दिव्य अशी ती पूजा करू शकतो. हृदय मंदिरामध्ये हृदयस्थ नारायणाला रोज स्थापन करून आपण ती पाद्यपूजा करू शकतो. आता घरी जी आपण पूजा करतो मूर्तींची वगैरे, ती पूजा करत असताना साधं सवळ्यातलं पाणी, स्नान झाल्यावरचं पाणी ते पूजेला घेऊन आपण ती पूजा करतो. पण मानस पूजेमध्ये मात्र रोज गंगेचं पाणी आणून सुद्धा आपल्या श्रीगुरूंचे चरण धुवू शकतो किंवा आराध्य
दैवत जे आहे त्याला आपण अभिषेक सुद्धा करू शकतो आणि ते करत असताना समुद्राचं पाणी आणू शकतो, पवित्र नद्यांचं पाणी त्या ठिकाणी आणू शकतो. नित्याच्या याच्यामध्ये नैवेद्य दाखवताना, महालक्ष्मीचा नैवेद्य करताना आपली केवढी धावपळ चाललेली असते पाहतो आपण, आणि तेवढी धावपळ करून सुद्धा एखादा नैवेद्याचा पदार्थ जो आहे तो त्या फुलोरा मधला ताटामध्ये वाढायचा राहूनच जातो. ह्या पद्धतीने आपण पाहतो की प्रत्यक्ष पूजा करतानाही आपली किती फजिती होती, पण मानस पूजेमध्ये मात्र कित्येक पद्धतीने 56 भोग करून सुद्धा आपण नैवेद्य भगवंताला दाखवू शकतो. महत्वाचं एक आहे आपल्या समोर, रजोगुणाचा स्वभावातला प्रभाव कमी व्हावा म्हणून आपल्याला भगवंताची पूजा करायची आहे. एक सुंदर ओवी परमपूज्य डॉक्टर काकांची आहे की जव हवे नको आहे दृश्य मनी भरून राहे, तोवरी भगवंतासी फूल वहावे प्रेम भावे. की जोपर्यंत हे दृश्य जग मिथ्या आहे हे आपल्या लक्षात येत नाही आणि दृश्य जगाकडे आकर्षित होऊन जोपर्यंत त्यातलं काही गोष्टी मला अजूनही हव्याशा वाटतात, काही गोष्टी अजूनही नकोशा वाटतात, म्हणजे या जगताविषयीचा अनुकूल प्रतिकूल भाव जो आहे तो सतत आमच्या मनामध्ये आहे आणि अनुकूल प्रतिकूल भावामुळेच तर पुढच्या सगळ्या गोष्टी म्हणजे पुण्य पाप इत्यादी गोष्टी घडत जातात. म्हणून जोपर्यंत ह्या गोष्टी चित्तामध्ये आहेत तोपर्यंत त्या भगवंताला अनुकूल करून घ्यावं, म्हणजे रोज त्याची पूजा करण्याच्या निमित्ताने आपण त्याच्याशी प्रेमभावाने राहण्याचा प्रयत्न करावा. आता दृश्याची जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत दुःख आपल्या वाटेला येणारच, कारण आसक्ती हेच दुःखाचं मूळ आहे आणि ह्या आसक्तीतून गळून पडण्यासाठी म्हणून भक्ती आपल्या समोर ठेवलेली आहे. खूप छान पद्धतीने डोंगरे शास्त्री आपल्या समोर एक उदाहरण देतात की आसक्ती आणि भक्ती यामध्ये काय फरक आहे. तर प्रपंचाकडे लागलेली जी चित्ताची ओढ आहे त्याला आसक्ती म्हणतात आणि भगवंताच्या भेटीची जी ओढ आहे त्याला भक्ती असं म्हणतात. मग आपल्या मनामध्ये नेमकं काय आहे ते आपण कशावरून ठरवायचं आहे. नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेलो, फ्लॅटमध्ये राहायला गेल्यानंतर अनेक कुंड्या त्या गॅलरीमध्ये ठेवलेल्या आहेत, नवीन नवीन रोपं त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि अशा लावलेल्या रोपातल्या एखाद्या गुलाबाच्या रोपाला नुकतीच एखादी कळी आलेली आहे, 2 दिवसांनी ती आता उमलणार आहे आणि ती उमललेली ज्या वेळेला सकाळी उठून आपण पाहतो तेव्हा ती उमललेली कळी पाहिल्यानंतर प्रथम माझ्या भगवंताला व्हावा असा विचार जर मनात आलेला असेल तर आमचं अंतःकरण भक्तियुक्त झालेलं आहे आणि पहिला विचार जर आलेला असेल त्या ठिकाणी आपल्या डोक्यात घालावं, कारण किंवा घरात कोणाचा वाढदिवस आहे तर आधी त्याला हे फूल द्यावं असं जर वाटलं तर लक्षात घ्यायचं आहे की त्या ठिकाणी अजूनही संसाराची आसक्ती आहे, देहाविषयीची आसक्ती आहे. मग आसक्ती आणि भक्ती यामध्ये किती अंतर आहे. असं फक्त इकडची ओढ जी आहे ती इकडं लावली म्हणजे भगवंताकडे लावली की त्याला भक्ती असं म्हणतात. आता स्वतःचं जे घर आहे ते आपण व्यवहारामध्ये स्वामित्व त्याच्यावर आपलंच आहे, पण ममत्व जर काढून टाकलं आणि हे भगवंताचं घर आहे असं समजून या घरात जर आपण सगळे योगदान दिलं तर ती सुद्धा एक अर्चन भक्तीच होऊ शकते. जशी शबरीने केलेली अर्चन भक्ती आठवावी आपण की नित्य नूतन रोज सडा रांगोळी फुलांची त्या ठिकाणी पायघड्या घालून फळं तोडून ठेवून ती रोज भगवंत भेटेपर्यंत नित्य नियमाने हे सगळं करत होती. त्याच पद्धतीने जरी व्यवहारात हे माझं घर मी म्हणत असले तरी हे गृहमंदिर आहे आणि या गृहमंदिराचा अधिष्ठान कोण आहे तर माझा भगवंत आहे. माझं जे कुळदैवत आहे ते आहे, माझे जे श्री गुरु आहे ते या सगळ्या घराण्याचे काय आहे तर मुख्य आहेत असं लक्षात ठेवून बाकी गोष्टीला गौणत्व दिलं आणि त्या ठिकाणी आपला सगळा भक्तिभाव समर्पित करता आला तर तो सुद्धा एक अर्चन भक्तीचाच काय आहे तर प्रकार आहे आणि खूप मोठा आहे तो अर्चन भक्तीचा प्रकार. आपल्या समोर ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे तर या सर्वात्मका ईश्वरा काय करायचं आहे. सर्वात्मक ईश्वर म्हणजे सर्व ठिकाणी भरून असलेला ईश्वर आणि त्याची सेवा कशी करायची आहे तर कर्मफुलांनी करायची आहे. आता आपले कर्म हेच जणू काही फुलं आहेत आणि मग आता भगवंताला फुलं वाहताना ती फुलं आपण सुगंधी वाहतो का वास नसलेली वाहतो.
ती फुलं चुरगळलेली वाहतो का छान उमललेली वाहतो? मग आता इकडं जसं ती सुंदर फुलं घेऊन भगवंताची पूजा करतो, तसं आपले कर्म जे आहेत ते सुद्धा राग द्वेष रहित, तिरस्कार रहित जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर त्या भगवंताची ती उत्कृष्ट अशी पूजा होते. आणि अशी पूजा करायला आपल्याला या ठिकाणी अर्चन भक्तीच्या द्वारे सांगत आहे. समर्थ म्हणतात, ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करावी, मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वरासी. कारण स्थूल शरीरापेक्षा मन हे जास्ती, त्यामुळे ती पूजा आपण जास्त व्यापक पद्धतीने करू शकतो. आणि मानस पूजेमुळे आपलं मन काही काळ का होईना पण भगवंताच्या सान्निध्यात ठेवण्याची जी कला आहे ती तुम्हाला आम्हाला साध्य होऊ शकते. म्हणून ध्यानाला बसण्यापूर्वी, नामाला बसण्यापूर्वी आधी भगवंताची अशी सुंदर मानस पूजा करावी. आणि ती मानस पूजा झाल्यानंतर श्री गुरूंनी दिलेलं जे साधन आहे, श्री गुरूंची सुद्धा या पद्धतीने मानस पूजा आपल्याला करता येते. आणि मग त्यांनी दिलेलं जे साधन आहे ते अत्यंत उल्हसित मनाने जर आपल्याला करता आलं तर त्याच्यासारखा आनंद दुसरा नाही. मने भगवंत असं पूजावे, कल्पून सर्वही समर्पावे, मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे. की समर्थ म्हणतात कल्पनाच करायची आहे, मग ती भव्य दिव्य करायला काय अडचण आहे? खूप सुंदर पद्धतीने ही पूजा आपल्याला करता येते. सुंदर सुंदर हार त्या ठिकाणी गुंफून भगवंताच्या गळ्यात घालता येतात. भगवंताला बसण्यासाठी सोन्याचं सिंहासन त्या ठिकाणी आपल्याला मनाने देता येतं. म्हणून ह्या पद्धतीची सुंदर मानस पूजा जी आहे ती करण्याचा तुम्ही आम्ही काय करावा, प्रयत्न करावा. आणि ही मानस पूजा जशी भगवंताची करतो त्याच पद्धतीने सद्गुरूंची सुद्धा करायला शिकावं. कारण ज्यांनी सद्गुरू केलेले आहेत त्यांनी भगवंत आणि सद्गुरू यांच्यामध्ये यत्किंचित सुद्धा भेद पाहू नये, द्वैत ठेवू नये. तर त्या ठिकाणी मनापासून ती पूजा जी आहे ती तुम्हाला आम्हाला करता येते. आणि समर्थांच्या चरित्रामध्ये त्यांच्या शिष्यांची, आता तो कोण भोळा अज्ञान, त्यांनी केलेली जी मानस पूजा आहे ती समर्थ तीर्थयात्रेला गेल्यावर सुद्धा त्या ठिकाणी ती पोहोचलेली आहे. असे कितीतरी दाखले त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत. मग मानस पूजा आपण जर मनापासून करत असू तर ते मन भगवंताच्या ठिकाणी समर्पित करण्याची अशी सुंदर युक्ती मानस पूजेद्वारे आपल्याला साधता येते. आणि ज्या जागी आहे त्या जागी राहून भगवंताशी ऐक्य, ठाईच बैसोनी करा एक चित्त, ह्या पद्धतीने मन भगवंताला वाहण्याचा प्रयत्न या मानस पूजेद्वारे, अर्चन पूजेद्वारे केला जातो. मग ही पाचवी भक्ती आपल्या समोर ठेवलेली आहे की जे जे आपल्याला आवडतं ते ते भगवंताला द्यावं. मंदाताई आपल्याला या ठिकाणी एक सुंदर मार्गदर्शन करतात की ही अर्चन भक्ती कशासाठी करायची आहे. तर आपल्या ठिकाणी असणारी जी भोगवासना आहे त्या भोगवासनेच्या निवृत्तीसाठी म्हणून अर्चन भक्ती जी आहे ती तुम्हाला आम्हाला करायची असते. एक दोन उदाहरणं की जर मला माझ्या डोक्यामध्ये सुंदर असा मोगऱ्याचा गजरा माळावासा वाटत असेल तर लक्षात घ्यायचं आहे की ह्या भोगातून सुटण्यासाठी मला भगवंतासाठी हार करण्याची नक्की काय आहे तर गरज आहे. मला जर खूप पदार्थ खाऊन स्वतःचं रंजन करावंसं वाटत असेल, चोचले पुरवावेसे वाटत असेल तर अजून मला भगवंताला नैवेद्य दाखवण्याची काय आहे तर गरज आहे. आणि म्हणून जे जे काही करू ते भगवंताला नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर सुंदर सुंदर वस्त्र जर मला घालावेसे वाटत असतील, वस्त्र घालून मला मिरवावंसं वाटत असेल, अलंकार घालून मला मिरवावं वाटत असेल तर लक्षात घ्यायचं आहे की माझं चित्त अजून वस्त्रामध्ये आणि अलंकारामध्ये अडकलेलं आहे. डोंगरेशास्त्री खूप छान म्हणायचे की वस्त्र में बहुत माया आहे, की वस्त्रामध्ये अतिशय माया आहे म्हणजे मोह आहे. आणि त्या मोहापायी आपण किती जमा करतो, एक नव्हे तर दोन कपाट भरून कपडे जमा करतो. पंजाबी ड्रेसही तेवढेच पाहिजे आणि साड्या सुद्धा तेवढ्याच पाहिजे. या पद्धतीने दोन दोन अलमाऱ्या आता आपल्याला आपले ड्रेस ठेवण्यासाठी, वस्त्र ठेवण्यासाठी लागतात. मग आता वस्त्रामध्ये किती अडकलेलं आहे आपलं मन, ते मन काढून घ्यायचं असेल तर भगवंताला वस्त्र करण्याची गरज आहे. मग जे जे आपल्याला भोगावंसं वाटतं ते ते आधी त्याला समर्पित करावं. म्हणजे त्या भोगापासून आपली काय होत जाते तर निवृत्ती होत जाते. आणि जितकी भोगवासना चित्तामध्ये जास्ती आहे तितकं या दृश्य जगतामध्ये पडण्याची, आणि जो दृश्य
वस्तूंमध्ये, या दृश्य जगतामध्ये अडकून पडलेला आहे, तो दृश्याच्या पलीकडे असणारा असा जो भगवंत आहे त्याच्यापर्यंत कधी पोहोचणार आहे? आणि म्हणून मला जर भगवंताशी ऐक्य पावायचं असेल तर या दृश्य जगतामध्ये अडकलेली जी अंतःकरण वृत्ती आहे ती मला हळूहळू बाजूला करावी लागेल, प्रयत्नपूर्वक बाजूला करावी लागेल. आणि त्या प्रयत्नासाठी सुंदर अशी अर्चन भक्ती जी आहे ती आपल्या समोर सगळ्या संतांनी ठेवलेली आहे आणि मनापासून ती केलेली आहे. संतांनी पण केलेली आहे, आम्हालाही शिकवलेली आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा ती करण्याचा प्रयत्न करावा. काकड आरतीपासून तर शेजारतीपर्यंत जे काही नियम संतांनी आम्हाला घालून दिलेले आहेत ते भगवंताचं राहावं. जे काही मला मिळालेलं आहे ते भगवंताचं आहे. आता आपण पाहतो की हरतालिकेच्या वेळेला, मंगळागौरीच्या पूजेच्या वेळेला अनेक प्रकारच्या पत्र आणून, म्हणजे पानं जे आहेत ते आणून आपण भगवंताला वाहतो, फुलं वाहतो, दुर्वा वाहतो, आघाडा वाहतो, फळं त्या ठिकाणी नैवेद्याला ठेवतो. आता हे सगळं काय आहे? तर सगळं त्याचंच आहे. हरतालिकेच्या निमित्ताने वाळूची पूजा करणार आहोत. आता बैल ही सुद्धा त्याचीच निर्मिती आहे, ते आम्हाला अत्यंत उपयुक्त आहे. त्यांच्यामुळे शेती छान होते, त्यांच्यामुळे आम्हाला गायी वगैरे मिळतात, हे सगळं आपल्याला माहिती आहे. मग हे सगळ्या गोष्टी भगवंतानी आमच्यासाठी निर्माण केलेल्या आहेत. जे त्याने आमच्यासाठी निर्माण केलेलं आहे त्याच्यावर पहिला अधिकार त्याचा आहे हे समजून त्याला सगळं वाहण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याला अर्चन भक्ती असं म्हणतात. आणि ह्या अर्चन भक्ती जी आहे ती ह्या ठिकाणी आपली पूर्ण होत आहे. आता परमार्थ आणि विज्ञान आणि दासबोध भक्तीचे प्रकार चालू असल्यामुळे इकडे एखादी भक्ती स्पष्टपणे सांगितलेली असेल तर परमार्थ विज्ञान सांगताना एखादी भक्ती अगदी शॉर्ट मध्ये सांगितली जाईल आणि त्याच्या पुढची भक्ती जास्ती सविस्तर सांगितली जाईल. या पद्धतीने या नवविधा भक्ती आपण पूर्ण करूया. मंगळवारी मात्र आपण दासबोध न घेता भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.